नमस्कार, मी सुशील कुमार. तुम्ही 31st तर साजरी करत नाहीत ना? करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सावधान सावधान. होय, सावधानच म्हणतोय मी. तुम्ही 31st साजरी करत असाल तर तुम्ही बिमार पडू शकता. होय, तुम्ही जे ऐकत आहे ते बरोबर ऐकत आहे. बिमार पडू शकता. तुम्हाला 31st साजरीच करायची असेल तर करा. काही हरकत नाही. माझं काही जात नाही. माझंच काय कुणाचंच काही जात नाही. पण विशेष खबरदारी घेऊन 31st साजरी करा, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. 100%. होय, तुम्हाला करायचीच असेल पार्टी साजरी 31 डिसेंबर दिवशी, तर बिअरकडं लाडानं प्रेमानं बिलकुल बघू नका. सध्या बियर दुश्मनासारखी झाली. दुश्मनाची भूमिका निभावत आहे बियर. कारण की हे वातावरण तिला दुश्मनाची भूमिका घ्यायला भाग पाडत आहे. डिसेंबर महिना थंडीचा, दरवर्षीपेक्षा जास्त थंडी आहे कडाक्याची. त्याच्यामुळं खबरदारी म्हणून मी अगोदरच सांगू लागलोय तुम्हाला, पार्टी करायची असन तर बिअरला हात लावू नका. बिअरचा गिलास तोंडाला लावू नका. विस्कीचा लावा, रमचा लावा. आता रमचा लावा म्हणतोय, विस्कीचा लावा म्हणतोय, म्हणजे बिंदास लावू नका. थंड पाणी त्याच्यात ओतू नका. तुमच्या पॅकमध्ये कोमट पाणी टाका. कसं कोमट केलेलं. चिल्ड बॉटल मागू नका. बर्फ टाकू नका. आईस मागू नका. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. आपल्याला काय एवढी पार्टी करून थांबायचं नाही की 31st पार्टी करून आता थांबायचं आहे, सगळं सोडून द्यायचं आहे धंदा. हे चालू ठेवायचं आहे आपल्याला चंद्र सूर्य असेपर्यंत. त्याच्यामुळं असले काही भलतेच निर्णय घेऊ नका. तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या ढुंगणाला वात आणू शकतोय थंडीमुळं. बियर जर पिल्या तर तुमचं बूड वातीनं वाकडं होईल. त्याच्यामुळं असलं काही पाऊल टाकू नका चुकीचं की ज्याच्यामुळं तुम्हाला पुढचे 10-15 दिवस दारूच पिता येणार नाही. कळालं की काय म्हणतोय ते कळतंय का तुम्हाला? सगळं साजरं करा, पण काळजी घेऊन. आता लईच तुम्हाला जोर असेल बिअरच पियायचा तर ते बी सांगतो तुम्हाला मी कसं पियायचं बिअर. बिअर घ्या, एकतर बॉक्समधली काढून द्या म्हणा त्याला फोडून. फ्रीजमधली मागू नका. आणि फ्रीजमधली मागल्या तर तिला उकळून प्या, गरम करून. आणि चकण्याला सांगतो तुम्हाला मी, चिकन मटणाशिवाय कंटकीशिवाय काय बी खाऊ नका. पापडं पिपडं खाऊ नका, त्याच्यानं काय बी होईना. कळालं की जड खा चकना, जड पडा खाऊन. 1 तारखेला सायंकाळी 5लाच उठा. हे सांगलेलं सगळं ध्यानात ठेवा. तुमची काळजी आहे म्हणून सांगितलोय सगळं.
आता बाकी तुमची मर्जी, कसं घालायचं तो दिवस 31 डिसेंबरचा ते तुमच्या मनावर. आता थांबलो मी बरं का. धन्यवाद. हां.